चोपड्यातील शेतकरी कृती समिती आणि समाजसेवी मंडळी चिपळूण असो, सांगली असो, प्रत्येक पुराच्या वेळेस लाखो रुपयाचं साहित्य हे लोकांपर्यंत ट्रकांनी पाठवत आलेले आहे. प्रत्येक वेळेला किट तयार केलं. या वेळेला गावाच्या गावं पुरात गेल्यामुळे सगळ्यात मोठं नुकसान विद्यार्थ्यांचं झालं आणि त्या पूर्ण विद्यार्थ्यांना कोणत्याही वह्या नाहीत. सध्या सामाजिक चळवळी संपल्या आहेत. सध्या जी काही पाठवलं जातं साहित्य बऱ्याच ठिकाणी पूरग्रस्तांना ते राजकीय पक्ष पाठवतात. त्यामागे राजकीय हेतू असते, वाईट नाही, पण सामाजिक चळवळी बंद झाल्यात. म्हणून चोपड्यातील सामाजिक चळवळीतील मंडळीने ठरवलं की यावेळेला विद्यार्थ्यांनी एक एक वही जमा करावी, जेणेकरून प्रत्येक घरामध्ये मदतीची भावना विद्यार्थ्यांमध्ये तयार व्हावी. म्हणून यावेळेला जवळजवळ 7 ते 8 हजार वह्या जमा झाल्यात. त्यानंतर ज्या काही बऱ्याच लोकांनी सुचवलं की त्यांना ताटच नाहीत, पूर्ण घरं गेलेले आहेत, म्हणून ताटं, वाट्या, ग्लास